राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी उत्साहित झाल्याचं आपण पाहतो आहोत। व्यवस्थित फ्रेम गेले। मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी ज्या पद्धतीनं वर्णन केलं, इथं भगवं वादळच आलंय असंच एकंदरीत या दृश्यांवरनं पाहायला मिळतंय। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलीस आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतायत। माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। राज ठाकरे यांची एक छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये माफ करा टिपण्यासाठी, त्यांचा एक फोटो घेण्यासाठी म्हणून सर्वसामान्य औरंगाबादकर देखील यावेळेला या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत। राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होतीये। अटी आणि शर्थींसह ही सभा होणार आहे। तब्बल 16 अटी औरंगाबाद शहर पोलिसांनी या सभेसाठी मनसेला घातलेल्या होत्या। राज ठाकरे यांची ही सभा रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असा दावा मनसेच्या नेत्यांकडून होतो आहे। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये सुरू होती। सभेची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, मात्र आता राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये आगमन झालेलं आहे। क्रांती चौकातली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। राज ठाकरे महाराष्ट्र दिनातल्या आपल्या भाषणादरम्यान नेमकं काय बोलतात, राज ठाकरे यांची तोफ नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर धडाडणार, टीकेचा रोख नेमका कुणाकुणावर असणार, याचीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। औरंगाबादमधल्या क्रांती चौकातली ही दृश्य आहेत। भगवे फेटे घालून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं क्रांती चौकात उपस्थित आहेत। अवघ्या काही मिनिटांपूर्वी राज ठाकरेंचा ताफा हा क्रांती चौकात दाखल झालेला होता। मनसेचे महत्त्वाचे नेते पदाधिकारी यांच्या गराड्यात राज ठाकरे क्रांती चौकात दाखल झाले। आपण सध्या ही थेट दृश्य पाहतो आहोत क्रांती चौकातली। राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दिनाच्या भाषणामध्ये नेमकं काय बोलणार, नेमका कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालणार, हनुमान चालीसा आणि भोंग्यांवरनं जे सध्या राजकारण राज्यामध्ये सुरू आहे त्या राजकारणाच्या अनुषंगानं आणखी काही टिप्पणी राज ठाकरे करणार का, हे देखील पाहावं लागणार आहे। सोबतच 3 मे पर्यंतचा जो अल्टिमेटम राज ठाकरेंनी दिलेला होता त्या संदर्भात राज ठाकरे काही भाष्य करणार का, हे देखील पाहावं लागणार आहे। गेले काही दिवस सतत विरोधकांच्या टीकेला मनसेला सामोरं जावं लागलेलं होतं। राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली होती त्या भूमिकेला विरोधकांनी कडाडून विरोध केल्याचं आपण पाहिलं। काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया देखील काही वेळापूर्वी आपण पाहिल्या। राज ठाकरे यांची अचानक भूमिका कशी काय बदलली असा सवाल काही विरोधकांनी उपस्थित केलाय। राज ठाकरे यांच्या टीकेचा रोख हा प्रामुख्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर गेल्या काही काळापासून राहिलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्र दिनाच्या भाषणामध्ये राज ठाकरे पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीला टार्गेट करणार का, टार्गेट केल्यास नेमके कोणकोणते मुद्दे राज ठाकरे मांडणार, पुढची आपली नेमकी काय भूमिका असेल, त्या भूमिकेबद्दल नेमकं काय बोलणार, याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे। औरंगाबाद शहर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला तब्बल 16 अटी शर्थींसह परवानगी दिलेली होती। आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या आपल्या स्क्रीनवर। राज ठाकरे यांच्यावर फुलांची उधळण सध्या केली जाते। त्यांच्या आजूबाजूला अंगरक्षक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं
कडं आहे. आता पुन्हा एकदा ते आपल्या गाडीत बसतायत. त्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांनी हात दाखवून अभिवादन केलेलं आहे. मोठी घोषणाबाजी सध्या सुरू आहे. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करतायत. जय श्रीरामच्या घोषणा मनसेचे कार्यकर्ते देताना दिसत आहेत. सोबत पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानं पोलिसांनीही पुरेशी खबरदारी घेतलेली आहे. मात्र मनसैनिकांच्या आनंदाला, उत्साहाला अक्षरशः उधाण आल्यासारखी स्थिती दिसतेय. क्रांती चौकातली ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. मोठ्या संख्येनं मनसैनिक यावेळेला क्रांती चौकात उपस्थित आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. सुरक्षा यंत्रणा चोख आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी पोलिसांकडून घेतली गेलेली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत फक्त न्यूज 18 लोकमतवर. मनसेच्या कार्यकर्त्यांची ही स्वागताला असलेली गर्दी पाहता महाराष्ट्र दिनाच्या सभेच्या वेळेला नेमकी किती गर्दी होईल याचा अंदाज बांधणं काहीसं कठीण आहे. पण राज ठाकरे यांची ही सभा रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असा दावा मनसेच्या नेत्यांनी केलेला आहे. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, खूप मोठा जनसमुदाय इथं क्रांती चौकात आहे. मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. जल्लोष करतायत. घोषणाबाजी सध्या सुरू आहे. ढोल ताशांचा गजर होतोय. फुलांची उधळण केली जाते. विशाल, काय सांगशील सगळ्याबद्दल? अजिंक्य, हा मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह आपण म्हणू शकतो. कारण का ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आता औरंगाबाद शहरामध्ये एंट्री झालेली आहे, त्यांच्या एंट्रीला साजेसच असं मनसैनिकांनी जे ते त्यांचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. क्रांती चौकात ज्या पद्धतीची गर्दी होती, एखाद्या सभेच्या ठिकाणी जशी गर्दी असते अशीच गर्दी जी आहे ती आपल्याला क्रांती चौकात पाहायला मिळाली होती. आणि मोठ्या संख्येनं फुलाच्या दुतर्फा जे आहेत हे मनसे कार्यकर्ते जमले होते. त्याचबरोबर मनसेअध्यक्ष राज ठाकरे ज्यावेळेला औरंगाबाद शहरामध्ये आले त्यावेळेला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत सुद्धा जे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते थेट आता हॉटेलच्याच दिशेने जे आहेत हे निघालेले आहेत. मात्र ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतोय, हा उत्साह जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं ही उद्याच्या सभेची एक प्रचिती जी आहे ती आपल्याला आता औरंगाबाद शहरामध्ये पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं आता औरंगाबाद शहरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातले कार्यकर्ते जे आहेत हे दाखल झालेले आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळाले. त्याचबरोबर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी क्रांती चौकात येऊन कुठेतरी या मनसे कार्यकर्त्यांच्या ऊर्जेला जी आहे ती अधिक वाव दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता औरंगाबाद शहरामध्ये पोहोचलेले आहेत. आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते उद्याच्या सभेकडे. मनसेअध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय सभेमध्ये बोलणार, नेमकं काय मुद्दे मांडणार आणि कोणाचा नेमका समाचार घेणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे. अजिंक्य, बिलकुल विशाल, आता राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पुढचा नेमका कसा कार्यक्रम असणार आहे? थेट ते हॉटेलवर जातील का आणखी काही स्वागत सत्कार ते स्वीकारतील? काय नेमकं त्याबद्दल सांगशील? अजिंक्य, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी क्रांती चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून थेट आता ते त्यांच्या ज्या ठिकाणी हॉटेलवरती सोय केलेली आहे रामा इंटरनॅशनल हॉटेल या ठिकाणी ते आता पोहोचणार आहेत. आणि त्यानंतर कोणतेही कार्यक्रम जे आहेत हे नसणार आहेत. ते उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यासपीठावरतीच आपल्याला पाहायला मिळतील. मात्र ज्या पद्धतीनं औरंगाबाद शहरामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडनं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर या स्वागतामध्ये कुठेतरी औरंगाबादमधील राजकीय वातावरण सुद्धा तितकंच तापलेलं पाहायला मिळतंय. त्या पद्धतीनं आता शिवसेनेकडनं मोठी बॅनरबाजी जी आहे ती मनसेला डिवचण्यासाठी करण्यात आली होती. तशीच बॅनरबाजी जी आहे ही मनसेकडनं सुद्धा प्रत्युत्तर दिलं जाते. त्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये वातावरण